सर्वांना प्रेज लॉर्ड. प्रभू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. त्याच्या नावाचं सामर्थ्य आणि त्याच्या नावातले चमत्कार आज अनेक ठिकाणामध्ये घडत आहे आणि पुष्कळ साक्षी या दिवसामध्ये ऐकायला मिळत आहे. अशा साक्षी की ज्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याचा त्याचा उद्देशच होता, जे पीडेमध्ये, जे कष्टामध्ये, जे त्रासामध्ये आहेत, त्या सर्वांच्या जीवनातला त्रास, कष्ट, पीडा, समस्या दूर कराव्या. आणि म्हणून एक साक्ष तुम्हाला सांगायला मला नक्की आनंद होईल. एक मुलगी जिच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होता, नंतर डॉक्टरने तिला सांगितलं होतं की तुझं हार्ट चेंज करावं लागेल, कारण तुझ्या हार्टमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग तिचं लग्न झालं. त्यानंतर तिला अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन झाल्या. मग ती प्रेग्नंट राहिली. 2-3 वेळा ते लेकरू पोटातनं मिसकॅरेज झालं. त्यानंतर मग त्यांना डॉक्टरनी सजेस्ट केलं की तिला हार्टला प्रॉब्लेम आहे, थायरॉइड आहे, आणखी बऱ्याच गोष्टी तिच्याकडे आहेत. त्यामुळं तुम्ही तिला लेकरू जन्माला घालू नका. आणि जर असं केलं तर त्या ठिकाणामध्ये टेबलवर ती पण जाईल, तिचं बाळ पण जाईल. परंतु तो परिवार इतका विश्वासामध्ये होता आणि त्यांना या मिनिस्ट्री बद्दल इतकी खात्री होती की जर या ठिकाणात प्रार्थना केली, जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडनं पास्टर तेलोरेकडे जाऊन प्रार्थना करून घेतली. इकडं हा व्यक्ती एवढा महत्वाचा नाही पास्टर तेलोरे, पण एक अभिषेक, एक प्रभूनं विशेष केलेली कृपा, याच्यामुळे चमत्कार घडत असतात. आणि मग त्या मुलीला थोडंसं चाललं तर दम लागत होता. बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स, इतक्या कॉम्प्लिकेशन्स की विचारायला नको. आणि मग ते म्हटले की आम्ही आलो आणि तुमच्याकडनं प्रार्थना करून घेतली. आणि त्यानंतर त्या मुलीमध्ये इतकी झपाट्यानं प्रगती होत गेली. ती चांगली चालू लागली, फिरू लागली आणि मग प्रेग्नंट राहिली. आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर बाळाचं वजन वाढलेलं नव्हतं. आणि मग ते डॉक्टर म्हणले डिलिव्हरीमध्ये फार सिरियसनेस, गांभीर्य आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही कुठलीच गॅरंटी लिहून घेतलं की त्या मुलीचे आणि ऑन द टेबल ती जाईल. मुलगा पण, ते मूल जे आहे ते चांगलं जन्माला येणार नाही, तर तुम्ही ते मूल ठेवू नका. परंतु त्याने मला कॉल केला आणि सांगितलं, पळक साहेब, प्रार्थना करा, तुमच्या प्रार्थनेवरती आमचा विश्वास आहे, देवावरती आमचा भरोसा आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं, काळजी करू नका, देव स्वर्गामध्ये, तो तिथून आपली प्रार्थना ऐकण्यासाठी समर्थ आहे, असं बोललो. प्रार्थना केली आणि त्यानंतर ते सांगायला लागले की लेकरू जन्माला आलं, ते बाळ चांगलं निघालं, त्याची आई पण सुखरूप, टेबलवरती काही घडलं नाही, एकदम नॉर्मल डिलिव्हरी. जिचं हार्ट चेंज करावं लागणार होतं, पण तसलीही परिस्थिती निर्माण झाली. तिच्या देवानं हृदयाला स्पर्श केला. एवढंच नव्हे तर जन्माला आलेलं बाळ, डॉक्टर म्हणले, सुपर ऍक्टिव्ह आहे. किती अद्भुत साक्ष आहे, किती महान प्रकारची साक्ष आहे. म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी की तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या 98 22 17 23 89 या नंबरवरती पाठवा, जेणेकरून या प्रार्थनेच्या द्वारे तुमच्याही परिवारातल्या अडचणी, व्यक्तिगत जीवनातल्या साक्षी, शरीराला असणाऱ्या आरोग्याची गरज, सर्व प्रार्थनेच्या द्वारे पूर्ण केली जाईल. त्याचप्रमाणे ही मिनिस्ट्री चालवण्यासाठी देवाची सेवा करणं इतकं सोपी गोष्ट नाही. तर या सेवेसाठी, ही सेवा पुढे जावी असं तुम्हाला वाटतं असेल तर त्याच्यासाठी मिनिस्ट्रीला जर तुम्हाला हातभार लावायचा असेल तर 98 22 17 23 89 हा माझा फोन पे, गुगल पे दोन्ही नंबर आहेत. या नंबरवरती या सेवेसाठी तुम्ही हातभार लावू शकता. 100% देव याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण फार इमाने इतबारे मी प्रभूची सेवा आतापर्यंत केली आणि इथून पुढे मी करत राहणार, हा माझा आंतरिक विश्वास आहे आणि प्रभू मला चालवत आहे. तर तुम्हाला या ठिकाणामध्ये तुमचं आर्थिक पाठबळ या मिनिस्ट्रीसाठी तुम्ही लावू शकता की तुम्ही जात नाही कुठं, परंतु मी खेडोपाडी, गावोगावी आणि अनेक शहरांमध्ये जाऊन देवाच्या वचनाचा प्रसार करत आहे. युट्यूबच्या माध्यमातून पुष्कळ परिवारांपर्यंत वचन जात आहे. तर त्यातले आशीर्वाद तुम्हाला मिळावेत, आशीर्वादाची पार्टनरशिप तुम्ही करू शकता या मिनिस्ट्रीला हातभार लावून. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. अनेक प्रकारचे संदेश या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि माझी तळमळ आहे, व्यक्ती कोणी चांगला नाही, प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये उणपण आहे, पण 100% प्युअर जर काय असेल
तर ते देवाचं वचन आणि देव स्वतः. प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वी तलावर असताना लोकांनी, शास्त्री पुरुषांनी, धार्मिक लोकांनी अनेक प्रकारचे दोषारोप त्याच्यावरती केले. त्या लोकांनी त्याला दोषी ठरवलं. कोणी म्हटलं तो वेडा आहे, कोणी म्हटलं तो माथे फिरोय, कोणी म्हटलं तो बलजबल भूतांचा अधिपती आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती जर लोकांचा विचार तुम्ही केला तर लोक नेहमी तुमच्याविषयी वाईट बोलणारे लोक आहेत. आज जे विषय हाताळणार आहे, लोक तुमच्या चुका शोधतील पण देव तुमचं विश्वासू पण पाहतो. पहा, लक्षात घ्या, या भूतलावरचं तुमचं जीवन दोन प्रकारे आहे. एक, लोक तुमच्या जीवनाचं निरीक्षण करतात आणि दुसरं, देवही तुमच्या जीवनाचं निरीक्षण, परीक्षण करत असतो. आता लक्षात घ्या, लोक ज्यावेळेस तुम्हाला तपासतात किंवा तुम्हाला पाहतात किंवा तुमच्या जीवनाचं निरीक्षण करतात, तुमच्या संपर्कात येणारे लोक नेहमी तुमच्या चुका शोधणार आहे. आता लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये असं लिहिलं की कुंभाराच्या हातामध्ये पात्र असताना कुंभार त्या चाकावरती ते पात्र फिरवता फिरवता ते बिघडलं आणि मग कुंभारानं पुन्हा पात्र तोडलं आणि नवीन पात्र त्यानं बनवलं. म्हणजे लक्षात घ्या, पात्र बिघडतं हे प्रभूनं त्या ठिकाणामध्ये या कुंभाराच्या दाखल्यातनं स्पष्टपणे यशाच्या पुस्तकामध्ये ते सांगितलं. म्हणजे पात्र बिघडतं. तसं या पृथ्वी तलावर तुम्ही देवाचा मार्ग जाणून घेऊन त्याप्रमाणे चालत असताना आम्ही सगळेजण बिघडून जातो. बायबल सांगतं, नीतिमान कोणी नाही, सर्व एकही नाही, सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. आता लक्षात घ्या, प्रत्येकात काही ना काहीतरी चुका आहेत, काही ना काहीतरी पातक आहेत. परंतु घडतं काय माहिती का, आम्ही आपल्या चुका शोधण्याच्या ऐवजी एकमेकाच्या चुका शोधतो आणि देवाचे आशीर्वाद आम्ही गमावून बसतो. आता परमेश्वर बिघडलेलं पात्र दुरुस्त करतो. शमशोन बिघडला, देवानं त्याला दुरुस्त केलं, त्याने पश्चाताप केला, त्याच्या बाटा पुन्हा आल्या आणि प्रभूनं पुन्हा त्याला सामर्थ्य प्रदान केलं. दावीद पात्र बिघडलं, बत्शेबेच्या नादी लागला, व्यभिचार त्यानं केला, पश्चाताप केला, देवाच्या मंदिरात तो रडला, ती बत्शेबा गरोदर आहे आणि मुलगा तिला झाला आणि तो देवाने आजारी पाडला, मुलगा मेला. दाविदानं पश्चाताप केला आणि परमेश्वरानं पुन्हा त्याची बांधून तोडून परत त्याला उभं केलं. म्हणजे देव जेव्हा तुमच्याकडं एखादी चूक तुमच्या हातून घडती तेव्हा परमेश्वर चुका तुमच्या हातून घडल्या म्हणून तुम्हाला सोडत नाही, तुमचा त्याग करत नाही. म्हणून तर त्यांनी दाखला सांगितला, एक मनुष्य यरुशलेम सोडू जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि चांगल्या शंभरुण्यानं त्याला उतार शाळेमध्ये नेऊन टाकलं. किती सुंदर दाखला आहे. त्यानं यरुशलेम सोडलं, आता त्याला टाकून द्यायला पाहिजे, त्याला मरू द्यायला पाहिजे. पण देव कुणाला मारण्यासाठी जगामध्ये जन्माला आलेलाच नाही ना. येशू म्हणतो, मी पाप्यांना मारण्यासाठी नाही तर तारण्यासाठी, उद्धार करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. एक वचन आपण वाचूया, गणनाचं पुस्तक आणि त्याचा 12वा अध्याय आणि त्याची 1 पासून मला वाटते 8 पर्यंतची वचन आपण म्हणण्यासाठी घेणार आहोत. मोशेनं कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळं मिरियम अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्यानं कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मोशे अहरोन व मिरियम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही येथे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तेथे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन मिरियम यांना बोलावले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्या मध्ये कोणी संदेश असला तर मी त्याला दृष्टांतामध्ये प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्यांच्याशी भाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. त्याच्याशी मी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थानं बोलत असतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? म्हणून माझ्या संदेशाचं टायटल आहे, लोक तुमच्या चुका शोधतात, तुमच्या चुका पाहतात,
पण देव तुमचं विश्वासूपणाचा गुण पाहतो. लक्षात घ्या, लोकांचं कामाची चुका शोधणं, ते स्वतः चुकतात, त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये फार मजा वाटत असते. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, माणूस म्हणून तुम्ही चुकणार, लोक पण चुकणार आहे, परंतु दाविदासारखं आमचं जीवन असलं पाहिजे. हे देवा, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. आता या शास्त्राच्या वृत्तांतामध्ये तुम्ही पाहाल, मोशे देवाचा एक सेवक आहे, देवाचा संदेष्टा आहे, आणि मोशेला देवानं निवडलं आणि त्यानं कुशी लोकातली एक स्त्री बायको करून आणली आणि इथं सगळं चक्र फिरलं. आता काय घडतं माहिती का, नेहमी देवाच्या सेवकांना लोक देवाच्या दर्जाची जागा देतात. सेवक कधी देव नसतो, तो माणूस असतो, त्याला गरजा असतात, त्याच्या गरजेप्रमाणे त्याचं वर्तन असतं. आणि इकडं मोशे जो देवाचा संदेष्टा आहे आणि हा संदेष्टा ज्याला देवानं निवडलं. आता या लोकांना काय वाटलं माहिती का, मोशेनं एक एकाकीपणाचं जीवन जगावं, जी सेवा त्याला प्रभूने दिली ती सेवा करावी. आता मोशेनं जी कुशी स्त्री त्याने लग्न केलं आणि लग्न केल्याबरोबर लोकांचे विचार बदलले. आज सुद्धा जगामध्ये आम्ही पाहतो धार्मिक लोकांची समस्या हीच आहे. आता मिरियम आणि अहरोन हे दुसरे तिसरे कोण नाही, तर ते खास मोशेचे बहीण आणि भाऊ आहेत. यांना प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे होता. स्वतः देवानं त्या ठिकाणामध्ये आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मनुष्य निर्माण करताना सांगितलं होतं, मनुष्य एकटा असावं हे बरे नव्हे, मी त्याला अनुरूपचा सहकार्य निर्माण करेल. आता मोशेनं जे देवानं या पृथ्वी तलावरती व्यवस्था दिली त्या व्यवस्थेप्रमाणे त्यानं लग्न केलं. परंतु या लोकांना माहित नाही त्यांच्या मनामध्ये ही बंडाची भावना का आली, आणि त्याच ठिकाणामध्ये या लोकांनी मोशेच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, एक सेवक असतो, तो सेवक हा तो काही देव नसतो, तो एक साधारण मनुष्य असतो. त्याला जसं येशू ख्रिस्त मनुष्य असताना या पृथ्वी तलावरती जेव्हा तो मरियेच्या उदरातनं त्यानं जन्म घेतला, तर असं लिहिलं, त्याला भूक लागली, तो रडला. क्रुसावर असताना तो म्हणतो मला तहान लागली. मंदिरात गेल्यावरती तो रागावला, असं लिहिलं, संतापला. म्हणजे येशूनं मनुष्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना प्रगट केलेल्या आहेत. काना गावात येशू ख्रिस्ताला लग्नाचं निमंत्रण होतं, आता तो स्वतः त्या लग्नाला हजर राहिला. म्हणजे मानवी व्यवहार त्याचा जसंच्या तसा चालू आहे. गेतशेमानी बागेमध्ये त्याची शेवटची प्रार्थना जी होती, होईल तर हा प्याला मुझपासून टोळू दे. मानवी स्वभाव, त्याने सुद्धा माणसासारखं देवाजवळ प्रार्थना केली, देवा हे कठीण प्रसंग, हे दुःखाचा प्रसंग माझ्या जीवनातनं काढून टाक. आता मोशेच्या जीवनामध्ये हा प्रसंग निर्माण झाला. त्याला वाटलं लग्न करावंसं, तो गेला आणि कुशी स्त्री बरोबर त्यानं लग्न केलं. आता हा प्रश्न दैवी प्रश्न आहे. देवानं त्याला दंड दिला पाहिजे, त्याच्या चुकांबद्दल देवाने त्याला शासन केलं पाहिजे, देवानं त्याला शिक्षा दिली पाहिजे. परंतु लोक मिरियम आणि अहरोन याच प्रकारची प्रवृत्ती अनेक वेळा धार्मिक लोकांमध्ये निर्माण होत असते. एक धार्मिक व्यक्तीचं जीवन हा देव तपासतो. आता पहा, या लोकांना जरी ते चुकीचं वाटलं, देवाला पण चुकीचं वाटलं पाहिजे ना, देवाने पण त्याला दोष दिला पाहिजे. त्याने म्हटलं पाहिजे मोशे काय केलं तू, अरे माझी सेवा कोण करणार आहे. पण देवाला माहिती आहे तो मोशे आहे. दगडी पाट्या त्याने घेऊन आणि फोडल्या, तेव्हा पण देवाला माहिती होतं की तो मनुष्य आहे. त्याला दुसऱ्यांदा देवानं वर बोलवलं. चुकांपाठोपाठ मोशेनं चुका केल्या नाहीत असं नाहीये. जेव्हा मोशे देव त्याच्याशी बोलायला लागला तर तो म्हटला मला नको. आता कोण एवढी मोठी जबाबदारी देव त्याला सांगतो की माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी तुला मी मिस्रामध्ये पाठवत आहे आणि तू जा, माझ्या लोकांना तिथून बाहेर काढ. कोण देवाला उलटून बोलेल? मोशे बोलला मला नको, ओरणाला पाठव. मोशेमध्ये चुका होत्या, पण देवाला त्याच्यातलं टॅलेंट, त्याच्यातलं विश्वासूपण, त्याच्यातलं नम्रपण पाहिजे होतं. लक्षात घ्या, सेवा करताना प्रभू त्या व्यक्तीचा त्याग, त्याचं समर्पण. आता या व्यक्तीनं लग्न केलं म्हणून देव त्याला 40 वर्ष त्यांनी रानामध्ये काढली, 40 वर्ष त्यांनी मेंढर चारली आणि 40 वर्षानंतर मी त्याला बोलवलं आणि तो माझी सेवा करण्यासाठी निघाला. बंडखोर लोकांचं नेतृत्व त्यानं केलं, कठीण अंतकरणाच्या लोकांचं नेतृत्व त्यानं केलं, रानामध्ये देवाविरुद्ध कुरकुर करणाऱ्या लोकांचं नेतृत्व त्यानं केलं. आता कसले कठीण हृदयाचे लोक आहेत. रानामध्ये देवाने त्यांना मान्ना दिला तर त्यांना मिस्रामध्ये असणाऱ्या शाकभाजीची आठवण आली, त्यांना कांदा, लसूण, भेंडी याची आठवण आली. म्हणजे हे लोक समाधानी लोक नव्हते.
आणि मोशेला, देवाला माहितीये हा जो मोशे आहे फक्त माझ्या शब्दा खातर, असं लिहिले शास्त्रामध्ये, इब्री लोकाच्या पत्रामध्ये विश्वासणाऱ्या वीरांची जी यादी दिली त्याच्यामध्ये मोशेचं नाव आहे. आणि त्याच्या संबंधानं बोललं गेलं, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर त्यानं दुःख भोगणं पत्करलं. ही मोशीची क्वालिटी आहे. देवाने त्याचं विश्वासू पण पाहिलं आणि त्यानं सगळं सोडलं. लक्षात ठेवा, कुरकुर करणं, बोलणं हे साधारण काम आहे. एकमेकाच्या चुका शोधणं हे साधारण काम आहे. सेवा करणं हे फार कठीण काम आहे. आणि मोशेनं ते 40 वर्ष या लोकांचं नेतृत्व केलं. साधी गोष्ट नाही. आज 30 वर्षाच्या सेवेत मला कळतं, 30 वर्षामध्ये अशा लोकांमध्ये मी सेवा, कठीण अंतःकरणाचे लोक, ज्या शहरामध्ये मी सेवा केली त्या शहराचं वैशिष्ट्य, त्या सोलापूरचं वैशिष्ट्यच आहे. त्या शहरामध्ये एक पहिला पेंटिकॉस्टल पाळक, ज्या पाळकानं त्या ठिकाणात मनभावे सेवा केली. आणि जेव्हा ते पाळक उतारवयाकडे आले, त्याही मंडळीनं, त्या पाळकांना त्या सोलापूर सोडून जाण्यासाठी भाग पाडलं. ज्या व्यक्तीने ती मंडळी स्थापन केली आणि त्याच लोकांनी त्यांच्या विरुद्ध बंड करून त्यांना तिथून बाहेर काढलं. एक क्वालिटी. आता माझ्या बाबतीत तसंच घडलेलं आहे. हे लोक जे कठीण हृदयाचे लोक आहेत. आता मला मोठा प्रश्न पडतो, एवढ्या कठीण हृदयाच्या लोकांमध्ये या मोशेला एवढं विश्वासू पण कसं काय जमलं, एवढं नम्र राहणं कसं काय जमलं? परंतु बायबल सांगतं, देव त्याच्याकडे पाहताना त्याच्या अंतःकरणातली नम्रता, त्याच्यामधलं चांगुलपण, त्याच्यामधली त्याग भावना, या सगळ्या क्वालिटी देवानं पाहिलेल्या आहेत. म्हणून देव ज्या नजरेतनं बघतो ना, त्या नजरेतनं बघायला शिका. एक माणूस म्हणून बघू नका. मानवी जीवन हे नेहमी चुका शोधणारं जीवन असतं. मी शास्त्रातनं तुम्हाला अनेक गोष्टी पटवून देईल, तुम्हाला दाखवील हे लोक कसे आहेत, कशा पद्धतीनं. इकडं या मोशेच्या मिनिस्ट्रीचा, सेवेचा अंत करण्यासाठी मिर्यम आणि आरोन निघाली. हीच क्वालिटी आज अनेक मंडळांमध्ये आहे. हेच आत्मिक जीवन अनेक लोकांचं आहे. जसं हे लोक, आता मी तुम्हाला ते वचन वाचून दाखवेल. मोशेनं कुशी लोकातली एक स्त्री बायको करून केल्यामुळं मिर्यम व आरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्यानं कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी बोलत नाही का? आता तिकडं हा मोशे सांगतो, मी देव माझ्याशी बोललेला आहे. तो काय फक्त देव तुझ्याशीच बोलतो, आमच्याशी नाही बोलत का? अरे, तुमच्याशी देवानं बोलण्यासाठी तेवढं तुम्हाला गुडघ्यावरती यावं लागतं. मोशेनं जसं 40 वर्ष फारोचा राजवाडा सोडून रानामध्ये वर्ष घालवली, तशी तुम्ही तुमच्या परिवारामध्ये वेळ घालवता, तुमच्या बिझनेसमध्ये वेळ घालवता, तुमच्या कुकर्मामध्ये वेळ घालवता तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सेवा करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी तुमचा वेळ तुम्ही खर्च करता. प्रश्न हाच आहे, तुम्ही जी गोष्ट करता ती देवाला पसंत पडते का? या गोष्टीला देव सहमत होतो का? हा मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आत्मिक जीवन हे तुमच्या मर्जीप्रमाणे नाही तुम्हाला जगतायत. तुम्हाला जे वाटतं, तुमच्या डोक्यातली जी कल्पना आहे. मला वाटलं मोशेचं नेतृत्व नको आहे, मला वाटलं की नाही आता देवानं आमच्याशी बोलावं. अहो, तो देव त्याच्या मोशेची बाजू घेऊन त्याच्या पाठीशी उभा राहून काय म्हणतो माहिती का? बाकीच्या लोकांशी मी दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे बोलतो, परंतु मोशेशी मी तोंडोतोंड बोलतो. मी मोशेशी तोंडोतोंड बोलतो. अहो, कधी कधी काही सेवक लोकांशी देव तोंडोतोंड बोलत असतो. आणि तो तोंडोतोंड बोलत असताना काय असंच बोलतो का? काहीतरी त्या मोशेचं समर्पण आहे, काहीतरी मोशेचा त्याग आहे. तुम्ही सोडली का हो नोकरी? तुम्ही सोडलं का तुमचं? जसं मोशेनं फारोचा राजवाडा सोडला, तसं तुम्ही सोडलं का? अहो, आता मी सेवा करताना मला माहितीये, आता मी स्वतःला मोशेच्या जागी पाहतो आणि त्यास मला कळतं. मला सुद्धा चांगली संधी होती. एका कंपनीमध्ये मी जनरल ग्लास मशिनरी म्हणून, या पुण्यामध्येच एक कंपनी, त्या कंपनीमध्ये मला अकाउंट मॅनेजरची पोस्ट होती. माझ्याकडे 100 विद्यार्थी ट्युशनला होते. सगळं माझ्याकडे चांगलं होतं. परंतु जेव्हा मी सोलापूरमध्ये गेलो, मला तिथली अवस्था कळाली की तिथं देवाच्या वचनाची उणीव आहे. देवाचं वचन कुणीतरी सांगायला पाहिजे. माझा परिवार संकटामध्ये असताना, माझं करिअरच्या मी टॉपवरती असताना मी ते सोडलं आणि 30 वर्ष अशा शहरामध्ये सेवा केली की ज्या शहरामध्ये सेवा करणं सोपं नव्हतं. 17 वर्ष व्याजानं पैसे काढून चर्चचं भाडं भरलं. अशा प्रकारची सेवा, हे जमेल का सगळ्याला? आता जे चर्चची लेवल आणली मी, त्याच्यात तर कोणी पण येऊन सेवा करेल. कोणी पण येणार आहे, आम्ही तुमच्या मंडळीत सेवा करतो. अहो, सगळं बांधलंय, आता सगळं काही तिथं तयार करून ठेवलेलं आहे. आता नेतृत्व सोपं आहे.
अरण्यातलं नेतृत्व कठीण होतं, की ज्या नेतृत्वामध्ये ज्या कठीण काळामध्ये मला लोकांकडनं व्याजानं पैसे घेऊन ते चर्च चालवावं लागत होतं, ते बंद ठेवता येत नव्हतं, वचन गाजवं लागत होतं. त्या काळामध्ये ना मला संसार करता येत होता, ना परिवार पाहता येत होता, ना परिवाराच्या गरजा पूर्ण करता येत होत्या, की सगळ्या परिस्थितीला, कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागत होतं. मोशेच्या जागी मी स्वतःला पाहतो, त्यावेळेस मला कळतं देव विश्वासू पण पाहतो. इकडं मोशेची एक चूक लोकांच्या दृष्टिकोनातनं, माहित नाही मला देवाच्या दृष्टिकोनातनं चूक होतं का बरोबर आहे, चूक असलेली गोष्ट देव स्पष्टपणे सांगतो की ही चूक आहे. जसं दाविदानं चूक केल्यावर नाथान संदेश त्याला पाठवून त्यानं सांगितलं की हे दाविदा, तू दुसऱ्याचं मेंढरू घरामध्ये आणलं, तुझी मेंढर असताना सुद्धा तू व्यभिचार केला, तलवार तुझी घर सोडणार नाही. इकडं स्पष्ट दाविदाला सांगितलं हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे देव कधी चुकांवरती पांघरून घालत नाही. मग मोशेच्या बाबतीमध्ये कसं आहे, एक मेंटॅलिटी, एक विचारसरणी आहे, आणि त्या विचारसरणीमध्ये आम्हाला असं वाटतं आमच्या सेवकानं आमच्या मर्जीप्रमाणे घडलं पाहिजे. मोशेनं लग्न नव्हतं करायला पाहिजे, मोशेनं तसंच राहायला पाहिजे होतं. 40 वर्षाचा प्रवास आहे, आता त्याला वाटलं, माहित नाही त्याला देवानं सांगितलं काय सांगितलं, पण ते जे म्हणतात की काय देव तुझ्याशीच बोलतो का आमच्याशी बोलत नाही का, आणि देव त्याच्या पाठीशी उभा राहिला. मला इथं नवल वाटतं या वचनाविषयी असं लिहिलंय, मोशे हा पुरुष तर परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का, आमच्याशी नाही का बोलला. परमेश्वराने हे ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मोशे, आरोन व मिरियम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही येथे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिकडे गेले. हे देवानं ऐकलं. जेव्हा त्याच्या सेवकाच्या विरोधामध्ये, कोणत्या सेवकाविरुद्ध, ज्यानं त्याग केला, ज्यानं समर्पण केलं, ज्यानं आणि या लोकांचं नेतृत्व करून 40 वर्ष त्यांना रानामध्ये चालवलं. देव जसं बोलला तो वागला. कधी बंड देवाच्या विरोधामध्ये त्यानं केलं नाही. लोक चुकले, मोशे पालथा पडत होता, रडत होता, देव त्यांना दंड देत होता. पण मोशे देवाला दंडापासून अटकाव करत होता. आणि मला हे पण माहितीये, मी ज्या शहरात लोकांबरोबर राहून प्रभूची सेवा केली, फार चुका करणारे लोक आहे. एक सुद्धा मंडळीतला परिवार चुकला नाही असा नाही. मी स्वतः त्याचे साक्षीदार आहे. कोणाचे लग्नाचे प्रश्न आहेत, कोणाची चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवण्याची पद्धत आहे, कोणाची ठकवण्याची पद्धत आहे, कोणाची निंदा करण्याची पद्धत, सगळ्यांच्या घरामध्ये, मंडळीमध्ये. पण जसं मोशे तसं मी पालथा पडलो होतो. आता विचार करा, इकडं मोशेनं खुशी स्त्रीशी लग्न केलं, लोक त्याच्या विरोधात गेले. आता लोक गेले म्हणजे देवानं पण जायला पाहिजे ना. शेवटी सेवा ही देवाची, माणसाची सेवा नाही. सेवेला पाचारण पण देव करतो, सेवा सुपूर्त पण देव करतो. आता देव पाहताना त्याला माहितीये ज्या व्यक्तीला मी सेवेसाठी निवडलं त्या व्यक्तीची क्वालिटी काय त्याची क्वालिटी आहे. अरे त्याच्याकडे विश्वासू पण आहे, नम्र आहे तो, त्यानं बंड नाही केलं, माझ्या मर्जीप्रमाणे. रानामध्ये मेंढर चारत असताना मी त्याला सांगितलं माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी जा, मेंढर त्यांनी टाकले. फारोच्या राजवाड्यामध्ये राहत असताना 40 वर्षाचा झाला, त्याच्या आईनं त्याला लहानपणापासून सांगितलं, बाबा तू राहतो मिस्रामध्ये, मिस्री लोकांमध्ये, पण तू मिस्री नाही, तू यहुदी आहे. आणि त्याच्यातला यहुदीपणा, त्याच्यातलं धार्मिक असणारी जी त्याची वृत्ती आहे, त्या वृत्तीमुळे त्यानं फारोचा राजवाडा सोडला. हे सगळं सोडणं सोपं नसतं. तुमचा परिवार, तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे नातेवाईक, तुमची नोकरी, तुमचा पैसा, या सगळ्याला तुम्ही लाथ मारून पुढे जाऊ शकत नाही. परंतु देवाचा एक सेवक, त्याच्यामध्ये ती धमक असती, ती कुवत असती, सगळं सोडून तो निघत असतो. त्याला माहितीये की मला परमेश्वराची सेवा करायची. आता मोशेनं राजवाडा सोडला, मेंढर चारायला गेला. कठीण 40 वर्ष त्याच्यासाठी सोपी नव्हती. फार कठीण 40 वर्ष त्यानं रानामध्ये मेंढर चारण्याचं काम त्यानं केलेलं आहे. आणि आत्ताच्या स्थितीला त्याला पाहिल्यानंतर आम्ही पाहतो मिरियम आणि अहरोन यांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं. त्याचे नातेवाईक, सगळ्यात जास्त धोका नातेवाईकाचाच असतो. कारण काय म्हणतात, पिकतं तिथं विकत नाही, जिथं पिकतं त्याला किंमत नसते. बाहेरच्या लोकांना मग मोशेची किंमत माहिती होती, देवाला त्याची किंमत माहिती होती, पण त्या मोशेच्या नातेवाईकाला, त्याच्या बहिणीला, भावाला त्याची किंमत नव्हती. येशू ख्रिस्त, तो नासरेतकर, सुताराचा मुलगा, हे त्याच्या गावातल्या लोकांनी त्याच्याविषयी बोललं गेलेलं आहे.
जेव्हा लोक तुमच्या भोवती राहतात ना, त्यांना तुमचा अभिषेक, तुमचं पाचारण, तुमचं कॉलिंग, तुमच्या देवाचा तुमच्या डोक्यावरचा हात हे कधीच लक्षात येत नाही. एक साधारण चूक त्या लोकांच्या डोळ्यामध्ये येते. पण त्या मिरियम मध्ये आणि अरुणमध्ये किती चुका होत्या. बायबल सांगतं मिरियम आणि अरुणाचं शरीर देवानं कोडानं भरून टाकलं. हे वचन तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेश असता तर मी त्यांच्याशी भाषण करत असतो. 9व्या वचनामध्ये परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. तेथून तो निघून गेला. तंबूरून मेघ निघून गेला. तो तिकडे मिरियम कोडानी बर्फासारखी पांढरी झाली. अहरोन आणि मिरियमकडे फिरून पाहिले. ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणे वागून पातक केलाय. आमच्यावर दोष ठेवू नको. मिरियम कोडानं भरल्यावर हा अहरोन शुद्धीवरती आला. पण कधी कधी काही लोक एवढे ताठ मनाचे असतात, त्यांना मिरियम सारखं कोड आपल्यावरती, आपल्या लोकांवरती आल्याशिवाय ताळ्यावरती शुद्धीवरती येत नसतात. आता तो म्हणतो मोशेला, प्रभू, त्याच्या अगोदर तर यानं बंड केलं, त्याच्या अगोदर तर यानं त्या मोशेला दोष दिलेला आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोक दोष देतात म्हणून सेवा सोडू नका. माझ्या मिनिस्ट्रीचे रहस्य आहे, मी लोकांकडे पाहून कधी सेवा केली आणि करणार नाही. मला माहिती की ज्यानं माझं विश्वासूपण पाहिलं, ज्यानं मला निवडलं, जो माझ्याकडून सेवा करून घेत आहे, तो माझा त्याग, माझं समर्पण पाहत आहे. हो, मी खूप त्याग केला 30 वर्षामध्ये. नीट अंगावरचे कपडे ते सुद्धा मी जुने वापरले 17 वर्षामध्ये. नवीन कधीतरी क्वचित कोणी दिले. ताकद तर माझ्याकडे नव्हतीच, कारण मंडळीकडे तेवढं नव्हतं आणि साधारण मंडळी होती आणि साधारण लोक होते. एवढं ते मोठं चर्च बांधलंय, बाहेरच्या लोकांकडनं पैसे घेऊन तुमच्यासारखे विश्वासू लोक, चांगले लोक मला भेटले. त्या लोकांनी लाखो रुपये मला दिले आणि त्या ठिकाणची एवढी मोठी वास्तू उभी केली. अर्धवट आहे. त्याचं कारण मला माहिती आहे की ते योग्य त्याचे नव्हते की ज्यांना ते पूर्ण बांधून त्यांच्या हातामध्ये सोपव. देवानं वेळेवरती शुद्धीवरती आणलं आणि लोकांचा चांगला पैसा त्या वास्तूमध्ये घालू नये यासाठी त्यांनी मला शुद्धीवरती आणलं, की जे लोक नुसतं त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी त्या वास्तूला त्याचा उपयोग त्यांच्या परिवारासाठी करत आहे. आणि देवाच्या लक्षात आलं, त्यांना प्रत्येकाची मन त्याला ठाऊक आहे, ही वास्तू देवाच्या राज्यासाठी वापरली जाणार. परिवार, जिथं पाळकाला राहायचं तिथं परिवार, जो पाळक नाहीये, जो सेवा करत नाही, जो कधी कोणाला सुवार्ता सांगायला गेले, अशा व्यक्तीला तिथं जाऊन राहण्यासाठी ठेवलं गेलं. का तर प्रभूला माहिती होतं हे लोक अशाच मनोवृत्तीचे, आणि म्हणून देवाने ते काम अर्धवट ठेवण्यासाठी भाग पाडलं आणि मला तिथून बाहेर पडावं लागलं. म्हणून हे लोक चुकीचीच असतात. आणि माझंही तुम्हाला सांगणं आहे, कधी सुद्धा अशा ठिकाणात पैसा गुंतवू नका की जो परिवारासाठी वापरला जातो. अशा ठिकाणात पैसा जो देवाचं राज्य वाढवण्यासाठी वापरला जातो. देवाचं राज्य वाढवलं गेलं पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणामध्ये सगळं प्रॉपर्टी, चर्चची प्रॉपर्टी आपल्या नावावर, आपल्या परिवाराच्या नावावरती. माझ्या ती एवढ्या मिनिस्ट्रीमध्ये मला कधी वाटलं नाही ते सगळं माझ्यासाठी असावं. मी घर वर बांधलं, पाळकाचं घर वरती बांधलं, देवा लोकांनी पैसे दिले, त्याच्यावरती खूप सुंदर घर बांधलं. आणि मी माझ्या आईला वर त्या घरात गेल्यावर सांगितलं, हे घर आपलं नाही, जोपर्यंत मी इथं पाळक आहे तोपर्यंत आपलं. ज्या दिवशी आपल्याला इथून जायचं भाग पडेल ना, तर हे घर दुसऱ्या पाळकाचं असणार आहे. परंतु त्या मंडळीतल्या धूर्त लोकांनी तिथं पाळक ठेवण्याच्या ऐवजी तिथं एक धूर्त, सापासारखा धूर्त चतुर प्रॉपर्टी शिल्ले द्या आणि संबंधित असणार एक पाळकाला त्यांनी म्हटलं, पाळकाला द्यायचं का, तो पाळक बळकवेल, तुम्ही नाही बळकवणार. त्या पाळकाला भाड्याच्या घरात अरे बांधताना विचार केला होता की ते पाळकाचं घर, त्याला दुसऱ्या व्यक्तीला तिथं घुसवलं. का तर तो मूर्ख पाळक, ज्या पाळकाला कुठलं ज्ञान नाही, बुद्धी नाही आणि दैहिक विचार असणाऱ्या व्यक्तीनं तसं सांगितलं. आणि हे सल्ले मानताय तशातला भाग नाही, फायदा आपल्या परिवाराचा कसा करून घेता येईल या पद्धतीने. हे लोक दोष देणारे लोक आहेत. म्हणून आपण सुद्धा सावध व्हायला पाहिजे, की सेवकांना सुद्धा सावध व्हावं. लोकांच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका. लोक तुमचे दोष काढतात, पण देव तुमचं विश्वासूपण पाहतो. एक वचन तुम्हाला वाचल्यावर अजून त्या ठिकाणामध्ये स्पष्ट समजेल की लोक हे नेहमी तुमच्यातल्या उणिवा, तुमच्यातल्या चुका, तुमच्यातले दोष काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु परमेश्वर नेहमी तुमचं विश्वासूपण पाहत असतो. आणि त्याच्यासाठी या पवित्र शास्त्रातनं आपण आणखीन काही गोष्टी पाहूया. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचनं, 3 पासून काही वचनं आपण वाचणार आहोत.
तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला. कोणी एक स्त्री जटामांसीचे फार मौल्यवान सुगंधित तेलानं भरलेली आलाबस्त्र कुपी घेऊन आले. ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपापसात चढफोडून म्हणाले, या सुगंधी तेलाची अशी नासडी कशासाठी केली? कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते. अशी ती त्यात तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेत जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्या उत्तर कार्य हे माझ्यासाठी सत्कृत्य केलं आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्या सोबत असतात व पाहिजे तेव्हा तुम्ही त्यांचे बरे करता येते, परंतु मी तुमच्या सोबत नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले हिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावले आहे. पहा इकडं मरिया नावाची एक स्त्री बेथानी या ठिकाणामध्ये शिमोनाच्या घरामध्ये येशू ख्रिस्त क्रुसावर जाण्याच्या अगोदर त्याला एक भोजनाचं निमंत्रण त्या बेथानीमध्ये, आणि त्या ठिकाणामध्ये मरिया नावाची एक स्त्री, या स्त्रीमधनं जिच्यातनं भूत काढलेली होती, आणि ती स्त्री आलाबस्त्र कुपी घेऊन येशूच्या चरणाजवळ ओतण्यासाठी आलेली होती. आता पहा तिचं मन जे आहे ना, ते मन मी समजू शकतो, तिच्या मनातल्या भावना, तिच्यातल्या फिलिंग्स, कारण तिच्या जीवनामध्ये घडलेला चमत्कार, तिने भोगलेल्या वेदना, तिने भोगलेला त्रास, समाजाकडनं झालेली तिची हेटाळणी, आणि या सगळ्यामधनं प्रभूनं तिला दिलेलं किती सुंदर जीवन आहे. आता ह्या स्त्री संबंधानं त्या लोकांच्या मनामध्ये, शिष्यांच्या मनामध्ये पण कुरकुर होती. का तर त्या स्त्रीला व्यभिचारी म्हटले, ही कोण आहे? त्याच्या पायाला हात लावणारी ही बाई कोण आहे? हे संदेश असता तर याला कळलं असतं. म्हणजे ती एक व्यभिचार करणारी स्त्री आहे, वाम मार्गाला लागलेली स्त्री आहे. परंतु त्या वाईट मार्गातनं या चांगल्या मार्गाला येशूनं तिला आणलं. आता चांगल्या मार्गाला आणल्यावर तिच्या अंतःकरणामध्ये परतफेडीची भावना येणं साहजिकच आहे. मलाही कित्येक लोक भेटतात, कित्येक लोक ज्यास माझ्याकडे बक्षीस घेऊन येतात. परवाच एक परिवार आणि ज्यांच्यासाठी मी प्रार्थना केली होती, आणि त्यांनी मला बरेच दिवस फोन करत होते की नाही, आम्हाला तुम्हाला भेटायचे, उपकार स्तुती करायची, परंतु मला वेळ नसल्या कारणाने मी टाळत गेलो. मग ते म्हटलं, नाही आता आम्ही येतो, आज आम्हाला वेळ आहे, आम्हाला तुमच्याकडे यायलाच पाहिजे. आणि मग ते आले, आणि येताना जवळजवळ 20,000 रुपये ते घेऊन आले. बघ कशासाठी? तर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली, आमच्या जीवनातल्या खूप अडचणी दूर झाल्या. माझ्या पत्नीला देवानं आरोग्य दिलं, तिला संधिवाताचा त्रास होता, अस्थमा, तिला जिना चढता येत नव्हता, परंतु प्रार्थना, पुण्याच्या मीटिंग मध्ये आल्यावर तुम्ही प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यानंतर प्रभूनं तिला इतकं आरोग्य दिलं, आता ती जिना चढू शकते, उतरू शकते, आणि सगळं काही ती नॉर्मलपणे करू शकते. आता बघा, त्या लोकांच्या मनामध्ये भावना होती की नाही, आम्हाला उपकार स्तुती करायला पाहिजे, बक्षीस द्यायला पाहिजे, आणि एका सेवकाला मदत मिनिस्ट्रीसाठी केली पाहिजे. ते घेऊन आले पैसे, भले मोठी रक्कम घेऊन आले. मग आता मरियेच्या मनामध्ये तीच भावना होती, येशूनं माझ्यासाठी चमत्कार केला. शास्त्री पुरुषांनी तर मला कोणी सुद्धा, ते तर कुरबुर करत आहे, धार्मिक लोक आहेत, हे कुरबुर करत आहे, हे लोक काय मला माझे पीडा दूर करणार? कधी कधी प्रभू पीडा दूर करणाऱ्या एका सेवकाला तो अभिषेक असतो, आणि त्या अभिषेकाची परतफेड करण्यासाठी जसं 300 रुपये त्या काळातले 300 शकेल असं त्याला म्हटलेले, 300 शकेल म्हणजे 1.5 लाख रुपये किमतीची आलाबस्त्र कुपी आणून ती येशूच्या चरणाजवळ ओतती. का तर गुरुसाठी काहीतरी करण्याची जी तळमळ आहे, आणि ती प्रभूनं पाहिजे. आता लोक कुरकुर करायला लागले, लोकांचं कामच आहे कुरकुर करणं. ते दान कोशामध्ये टाकलं असतं तर किती बरं झालं असतं, गरीबाला वाटलं असतं, हा यहूदा तर चोऱ्या करत होता दान कोशामधले. आजही मी पाहतो सारं लक्ष पैशाकडे असतं. पैसा कसा उभा करायचा हे फार मोठी सेवा केल्यावर तो पैसा उभा राहत असतो. मला माहिती ना, 17 वर्षामध्ये पैसा मी पाहिलाच नव्हता, नोटा कधी पाहतच नव्हतो, जशा येईल तशा जात होत्या, कधीच पैसा पाहिला नाही, आणि दुःखी व्हायचो की किती काळ असा संघर्ष करावा लागणार आहे. 17 वर्षानंतर परिस्थिती बदलली. येशू ख्रिस्तानं पण ही मिनिस्ट्री उभं करण्यासाठी काय तळमळ केली त्याला माहितीये, प्रभूला माहितीये. आता परतफेड करण्याचा समय आला, आणि तिने आलाबस्त्र कुपी 1.5 लाख रुपयाची आलाबस्त्र कुपी येशूच्या चरणावर ओतली, आणि सगळं घर सुगंधी द्रव्याच्या वासानं भरून गेलं.
ही गुरुसाठी परतफेड करण्याची एक उत्तम संधी असते. हे जगातल्या असणाऱ्या लोकांना ठाऊक आहे, ख्रिस्ती तर लोकांना ठाऊक आहे, परंतु आमच्या ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्या लोकांना, त्यांना असं वाटतं पाळक म्हणजे त्याग, सेवक म्हणजे त्याग, त्याला गुरुला कुठल्याच प्रकारच्या फिलिंग्स नसतात, कुठल्याच प्रकारच्या भावना नसतात. मला तर आठवतं एका ठिकाणात मीटिंगला गेल्यावरती, आता मी 12 महिने मीटिंग करत राहतो, खूप ठिकाणात प्रवास करावा लागतो. मग प्रवास करायचा तर मानवी शरीर आहे, या शरीराला थकवा येतो, या शरीरात रोग व्याधी विकार आहे, आजारपण आहे, झोपीची आवश्यकता आहे. चांगली झोप झाली तर चांगला प्रचार करता येणार आहे, एवढी काळजी तर घ्यावी लागते ना. मग मी लोकांना सांगतो, बाबा काही नाही, ऍटलीस्ट चांगली रूम तर त्या ठिकाणात उपलब्ध करून द्या, की उन्हाळा असेल तर कमीत कमी रूम थंड असली पाहिजे, चांगलं झोप झाली तर मी चांगला प्रचार करू शकणार. असं मी येशू नाही, येशू सुद्धा दमला, तो पण थकला, त्यालाही तहान लागली. आता मी तर येशूपेक्षा एकदम क्षुल्लक आहे, माझंही शरीर आहे, या शरीरामध्ये आजारपण आहे, मलाही थकवा येतो, मलाही सगळं करावं लागतं. मग एका मीटिंगला त्यांना सांगितलं की रूम चांगली ठेवा, आणि मग त्यांनी एकदम कंजेक्टेड एक कुठली तर रूम पाहिली, आणि ती पण 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती, आणि बाथरूम मध्ये आत नीट जाता येत नव्हतं, येता येत नव्हतं. मग त्यांना सांगितलं कंप्लेंट नको, म्हटलं एक चांगली रूम हॉटेलमधली करा, की जेणेकरून तिथं आराम करता येईल, वाचता येईल, प्रार्थना करता येईल, स्टडी करता येईल, अशी रूम पाहिजे. कारण जिथं त्यांनी मग व्यवस्था केली, सारखे लोक येत होते, मग आम्ही तुमचं युट्यूबला बघत होतो, असं झालं. तर लोकांच्या भावना आहेत, त्या फिलिंग्स आहे, त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. पण मला दमून थकून आल्यावर थोडासा प्रचार केल्यावर, प्रचार करणं एवढं सोपं नसतं. सगळी एनर्जी, ताकद तुम्ही बोलता, माझ्या बोलण्याचा स्पीड, टेम्पो सगळं बघून मग म्हटलं नाही. तिथले काही लोक त्या चर्चा कमिटीचे, पाळखाला कशाला तसली रूम पाहिजे, एक साधी कुठंतरी असली तर, हा सेवकाने एवढं, अरे सेवकानं एवढं तेवढं नाही, साधी रूम मागितली. इथं येशूच्या बाबतीमध्ये हेच घडलं ना, कशाला त्याला एवढे पैसे खर्च करायचे. अरे तुम्ही ज्या पिकनिकला जाता, तुमचे भारी हॉटेल्स, तुम्ही खाताना सगळं भारी खाता, तुम्हाला भारी कपडे लागतात, तुम्हाला भारी अत्तर लागतं, तुमचं सगळं चांगलं, आणि सेवक, बायबल तर सांगतं तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकन आहात. लोक त्याच्याविषयी पण कुरकुर करतात. इकडे येशूच्या बाबतीत पण त्यानं कुरकुर केलेली आहे. म्हणून याजका संबंधानं जेव्हा देवानं याजकाचा ड्रेस तयार करायचा, झगा तयार करायला सांगितलं, 12 खडे, उरपाटावरती 12 खडे, आणि ती रत्न आहेत, मौल्यवान रत्न, जांभळा पोशाख. त्यानंतर मी पाहतो की तो एफोद, काय त्याच्यामध्ये कसलं रेखीव काम, कसलं, आणि तलमी वस्त्र त्याला दिलेलं आहे. सेवकाला तर देवानं स्पेशल दर्जा दिला. येशू पण सेवक आहे, आणि इकडं येशूच्या चरणावरती मरियेनं ओतलेली आलाबस्त्र कुपी, याच्याबद्दल लोक कुरकुर करू लागले. आता इकडं लोक कुरकुर करतात, आणि येशू म्हणतो हिनं चांगलं केलं. तीच गोष्ट मोशेच्या बाबतीमध्ये, तीच गोष्ट मिरियमच्या बाबतीमध्ये. म्हणजे लोक तुमचे दोष काढतच राहणार हो, लोकांना तुमचे दोषच शोधायचे. त्यांना असंच कशाला खायचं, त्याने असंच कशाला राहायचं, त्याने असेच कशाला कपडे घालायचे. अरे तो देवाचा प्रश्न आहे, देव देतो, तुम्हाला द्यायचं नाही नका देऊ, तुम्ही थोडे 300 रुपये देऊन ती आलावस्त्र कोपी आणलेली आहे, तुम्ही तर काहीच देत नाही, तुम्ही तर दशांश पण पूर्ण देत नाही. चर्चमध्ये टाकताना तुम्ही 10 रुपये 20 रुपये एक व्यक्तीचं पास्टर फंड म्हणून आणि मेंबरशिपचा फंड म्हणून तुम्ही ते चर्चमध्ये टाकताना झाली तुमची मेंबरशिप, तुमचा दशांश तरी कुठे हो. तुम्हाला कुरकुर करण्याचा अधिकार काय आहे? देवानं त्या स्त्रीच्या अंतःकरणात काम केली, येशू माझा पुत्र आहे, आणि याच्यासाठी जे करायचं, येशूनं थोडं सुद्धा आता त्यांनी लाजका जर दुसरा सेवक असता तर सिस्टर नका ना एवढं करू, लोकांचं आणि लोकांना माझ्याबद्दल काय वाटेल. येशूनं विरोध केला नाही. गोरगरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, अरे मी काही तुमच्या कायमच्या जवळ असणार आहे का. येशूनं त्याच्या बोलण्याचं खंडन केलं. म्हणून लक्षात ठेवा, लोकांना कुरकुर करण्याची सवय असते, त्यांचा स्वभाव आहे, परंतु येशू लोकांनी तुमचे दोष काढले म्हणून येशू तुमचे दोष कधीच काढत नसतो. येशू तुमचं चांगुल पण पाहतो. येशूनं मरियेचं चांगुल पण पाहिलं. मरियेनं आलाबस्त्र कुपी फोडली ज्याची किंमत 300 रुपये होती, आणि बायबल सांगतं येशूनं तिच्या पाठीवरती शब्बासकीची थाप दिली. म्हणून प्रश्न तोच आहे, लोक तुमच्याविषयी काय बोलतात याच्यामुळं तुम्ही लोकांसारखं बनू नका. लोकांसारखं बनण्याचा प्रयत्न केला ना, तुम्ही मनुष्य कधीच राहणार नाही, कधीच मनुष्य राहणार नाही.
तुम्ही सेवक म्हणून कधी सेवा करू शकणार नाही. तुम्ही अभिषिक्त म्हणून देवाचं काम कधी पुढे नेऊ शकणार नाही. तुमच्या आचरणाप्रमाणे तुम्हाला कधीच काम करता येणार नाही. हीच गोष्ट अरोनाच्या बाबतीमध्ये घडली. मोशे वर गेला, देव त्याच्याशी बोलत आहे, दगडी पाट्या त्याच्या हातामध्ये, आणि खाली लोक म्हणतात आमच्यासाठी देव तयार कर. आता लोकांच्या मर्जीप्रमाणे देव तयार करायला गेला, तर त्याने सोनं घेतलं, भट्टीमध्ये टाकलं आणि त्याच्यातनं एक वासरू तयार झालं. आता देव तर त्या ठिकाणामध्ये अशा प्रकारे त्या वासरामध्ये तो देव नव्हता, परंतु लोकांच्या मर्जीप्रमाणे, तुम्ही लोकांच्या मर्जीप्रमाणे चुकीची आकृती तुमची तयार होणार नाही, तुमची व्यवस्था तयार होणार आहे. म्हणून लोकांच्या मर्जीप्रमाणे नव्हे, देव तुमचं विश्वासू पण पाहतात. लोक तुमचे चुकाच पाहत राहणार आहे. काय चुकलं, मरियन हे का केलं, तू हे का करत आहेस? म्हणून मी म्हटलं, लोकांना पसंत पडणारं जीवन या पृथ्वी तलावर कोणी जगू शकला नाही. जक्कयाच्या बाबतीमध्ये काय झालं? लुकाच्या शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्ये जक्कय त्वरा कर, खाली आज मला तुझ्या घरी यायचंय. आणि येशू जक्कयाच्या घरी जेवायला गेल्याबरोबर, तुम्ही लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय वाचा, त्याच्यामध्ये लिहिलंय, तिथं लोक त्याच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. हा पापी लोकांच्या घरी येतो, पापी लोकांच्या घरी जेवायला बसतो. इथे लोकांची कुरकुर आहे. पण येशू ख्रिस्त जक्कयाच्या बाबतीमध्ये काय म्हणतो? हाही अब्रामाचा पुत्र आहे, या घराण्याला तारण प्राप्त झालं. अहो, कोणी जक्कयासारखा प्रयत्न केला नाही. झाडावरती चढायचा, बुटकाय, उंची पोचत नाही. येशूला पाहण्याचा प्रयत्न करणारे लोक त्या ठिकाणात कोण होतं? गर्दीमध्ये दिसला तर दिसला, नाही दिसला तर नाही दिसला, घरी आला तर आला, नाही आला. कोणाच्याच अंतःकरणामध्ये ती भावना नव्हती जी जक्कयाची होती. जक्कयाच्या अंतःकरणातली भावना होता, येशूनं माझ्या घरी यावं. आणि येशू त्याच्या घरी गेला, त्याच्या घराण्याला तारण प्राप्त झालं. एवढंच नव्हे, जक्कयाची कृती प्रभूनं पाहिली. कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला वाटतो. ही तुमची कृती आहे. परमेश्वर कधी कधी असलं अंतःकरण पाहतो. तुम्हाला लोक पापी म्हणत असतील, टाकाऊ म्हणत असतील, पण तुमची कृती, दानधर्म करण्याची वृत्ती, पश्चाताप करण्याची वृत्ती, याच वृत्तीमुळं तुम्ही देवाच्या अंतःकरणामध्ये जागा निर्माण करता. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, लोक तुमच्यातले दोष काढतील, पण देव तुमचं विश्वासूपण पाहतो. कोणतं विश्वासूपण? जक्कयानं केलेला पश्चाताप हे तुमचं विश्वासूपण आहे. जक्कयानं केलेलं चौपट परत करणं हा त्याचा पश्चाताप आहे. अर्धद्रव्य गरीबाला दान करणं. म्हणून लक्षात ठेवा, लोकांचा विचार करू नका. लोक तुमच्याविषयी त्यांचं मत कधी बदलणार नाही, पण देव नक्की तुमच्याविषयीचं मत पक्क करणार आहे. म्हणून माझं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे, प्रभूसाठी, देवाच्या राज्यासाठी जगा, देवाची सेवा करा. लोकांच्या मर्जीप्रमाणे कधीच जगू नका. लोक चुका पाहतील, पण देव तुमच्यातलं विश्वासूपण पाहणार आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो. प्रभूजी, खरोखर ही गोष्ट सत्य आहे. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. आम्ही आंधळ्यांचे अनुयायी कधीच होणार नाही. आम्हाला तुझ्याबरोबर चालायचंय, तुझ्यावर प्रेम करायचंय, तुझ्यासोबत, आणि आम्ही तुझी सेवा करणार आहोत. तुझी सेवा करताना तू आमचं जीवन, आमचे विचार, आमच्या कृती सगळ्या तपासतो. आम्ही कसं तुझ्याबरोबर चाललो, कशा पद्धतीनं आम्ही तुझ्यासोबत राहिलो, या सगळ्या गोष्टी तू जाणतोस प्रभूजी. जे 30 वर्ष 40 वर्ष मोशे देवाबरोबर चालला, आणि 40 वर्षानंतर ज्या पद्धतीचं रिॲक्शन मिरियमनं, अरोनानं दिली, परंतु देवा त्याचं खंडन तू केलं, आणि मोशेचं विश्वासूपण, नम्रपणा त्या दोघांना पटवून दिला. आज आमचे विचार बदलले जावेत. आम्ही लोकांच्या चुका शोधण्यामध्ये सारं आयुष्य खर्च करतो. दावीद म्हणतो, नित्य माझं पाप माझ्या समोर आहे. आम्ही दाविदासारखं आपल्या जीवनातलं उणेपण शोधावं. मिरियम सारखी प्रवृत्ती असणारे मंडळीमधले असंख्य लोक, बरेच लोक आहेत की ज्याच्यानं मोशेची सेवा पुढे जाऊ शकत नाही. परंतु देवानं या लोकांना जसा दंड दिला, या लोकांना जाग कर, परमेश्वर त्याच्या सेवकाची बाजू घेऊन खंबीरपणे उभे राहतो. का तर प्रभूनं फक्त सेवेची किंमत करत असतो. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊ दे. आज तुझं वचन ऐकणारे लोक
आपल्या जीवनातल्या पीडा, अडचणी, व्याधी विकार, आर्थिक प्रश्न, विवाहाचे प्रश्न, लेकरांचे प्रश्न, पती पत्नीच्या अडचणी, अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन तुझ्या समोर आहे आणि त्यांच्या प्रार्थना तुझ्या समोर चालू आहे. अशा लोकांसाठी माझी रदबदली प्रार्थना आहे, प्रभूजी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना तू दे. घरामध्ये चमत्कार घडव, बिझनेसमध्ये चमत्कार घडव, नोकरीमध्ये चमत्कार घडव. ज्यांना लेकरं नाहीत त्यांना लेकराचा आशीर्वाद देऊन त्यांच्या जीवनात साक्ष घडव. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.